जय श्रीराम. संत श्रेष्ठ श्री निळोबा महाराजांची महती वर्णावी तेवढी थोडीच आहे. ते सदैव विठ्ठल नामात रंगून गेलेले होते. लहानपणापासूनच त्यांच्या अंतःकरणात विठ्ठल भक्तीची ज्योत प्रज्वलित झाली होती. विठ्ठल नामाविना त्यांना दुसरे काहीच सुचत नसे. सामान्य बालकांप्रमाणे त्यांचे बालपण गेले नाही. लहान वयातच हा बालक भविष्यात एखादा दिव्य पुरुष होणार याची जाणीव त्यांच्या आईवडिलांना होत होती. यथावकाश छोटा निळोबा मोठा होऊ लागला. मात्र त्याचे वागणे चमत्कारिक व असामान्यच होते. त्याची बुद्धिमत्ता अत्यंत तीक्ष्ण आणि अफाट होती. त्यांना उत्तम शिक्षण देण्यात आले. लहानपणीच त्यांनी अनेक धर्मग्रंथांचे सखोल वाचन व पठण केले. रामायण, महाभारत यांसारखे अमर ग्रंथ त्यांनी वारंवार वाचले. श्रीरामांचा आदर्श आणि श्रीकृष्णाची थोरवी त्यांनी मनोमन आत्मसात केली. लहानपणापासूनच निळोबांना काव्याची विशेष आवड होती. त्यांची काव्यप्रतिभा जणू ज्वलंत होती. त्यांनी प्राचीन कवींची अनेक काव्य पाठ केली होती. घरी आलेल्या पाहुण्यांसमोर ते ही काव्य म्हणत असत. त्यांच्या गोड आणि सुमधुर आवाजात ही काव्य ऐकताना श्रोतांना मंत्रमुग्ध व्हायला होत असे. ऐकणाऱ्याला ती कवणे ऐकतच राहावीत असे वाटे. निळोबा लहानपणी गावच्या मंदिरात नियमितपणे कीर्तन ऐकायला जात असत. कीर्तनातूनच त्यांना भक्तीची गोडी अधिक लागली. अशा प्रकारे भक्ती, ज्ञान आणि काव्य यांच्या संस्कारात निळोबा हळूहळू तारुण्यात प्रवेश करू लागले. निळोबा मोठा झाल्यावर त्यांच्या आईवडिलांना त्यांच्या विवाहाची चिंता सतावू लागली. आता त्याचे 4 हात करावेत अशी इच्छा त्यांच्या मनात घर करू लागली आणि निळोबाच्या लग्नाची स्वप्ने ते पाहू लागले. जय श्रीराम. निळोबांना संसारात तसा विशेष रस नव्हता. विठ्ठल नामातच ते सदैव गढून गेलेले असत. तरीही आईवडिलांच्या इच्छेचा मान राखण्यासाठी त्यांनी लग्नाच्या बोहल्यावर पाऊल ठेवले. निळोबांचे लग्न झाले खरे, पण त्यांचे चित्त मात्र कायम परमेश्वर चरणीच रमलेले राहिले. पिंपळनेर येथे त्यांचा संसार आईवडिलांनी थाटामाटात थाटून दिला. निळोबांची पत्नी अत्यंत सालस, गुणी आणि संस्कारी होती. तिने सासूसासऱ्यांची मनापासून सेवा करण्याचे व्रत घेतले होते. पतीला तिने परमेश्वर स्वरूप मानले आणि त्याचीही निष्ठेने सेवा केली. गुणी आणि सुशील सूल लाभली म्हणून निळोबांचे आईवडील अतिशय आनंदी होते. निळोबांची विठ्ठलभक्ती मात्र अखंड चालूच होती. संसाराची कर्तव्य पार पाडत असतानाही त्यांच्या परमार्थाची गोडी किंचितही कमी झाली नाही. विठ्ठलभक्तीचे वेड त्यांना सदैव लागलेले होते. सर्वसामान्य माणसाप्रमाणे निळोबांचाही संसार पुढे चालू राहिला. संसार वेलीवर फळे आली, मुलांचा जन्म झाला, तरीही संसारात त्यांचे मन कधीच गुंतले नाही. विठ्ठलभक्तीची तीव्र ओढ त्यांच्या अंतःकरणात सतत जागी होती. म्हणूनच ते अयाचित वृत्तीने संसारात राहूनही संसारापासून अलिप्त राहिले. जसे कमलपत्र पाण्यात राहूनही पाण्याने ओले होत नाही, तसेच निळोबा संसारात राहूनही सुखदुःखांपासून अलिप्त होते. स्थितप्रज्ञ वृत्तीने ते सुखदुःखांकडे समदृष्टीने पाहत. सामान्य माणसाला सुख आणि दुःख समान भावनेने स्वीकारणे अत्यंत कठीण असते, परंतु संत वृत्तीच्या निळोबांना ते सहज आणि स्वाभाविकपणे साध्य झाले होते. जय श्रीराम. संसारापासून अंतर्मुख झालेल्या निळोबा महाराजांना विठ्ठल चरणांची तीव्र ओढ लागली होती. त्यांच्या मनात सतत एकच ध्यास असे, केव्हा एकदा विठोबाचा सगुण रूप पाहायला मिळेल, केव्हा मुक्तिधाम पंढरीला जाता येईल. विठ्ठल नामात इतके ते तल्लीन झाले होते की अन्न गोड लागेनासे झाले. संसारातील गोष्टींमध्ये रस उरला नव्हता. त्यांची ही अवस्था पाहून पत्नीच्या मनात कधीकधी दुःख दाटून येई. पतीला संसाराची गोडी उरलेली नाही हे तिला जाणवत होते, तरीही तिने कधीही तक्रार केली नाही. ती मृदुभाषिणी, शांत स्वभावाची, पतिव्रतेचा आदर्श होती. परमेश्वराने दिलेले कर्तव्य समजून ती निःशब्दपणे संसार सांभाळत राहिली. निळोबांची विठ्ठलभक्ती दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालली होती. पंढरीच्या दर्शनाची ओढ त्यांना अस्वस्थ करू लागली होती. या अवस्थेची जाणीव कशी कोण जाणे, पण संत तुकाराम महाराजांना आपोआप झाली. आपल्यासारखाच हा विठ्ठल भक्त भक्तीमध्ये वेडा झाला आहे, असे त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीने ओळखले. जणू प्रत्यक्ष पांडुरंगानेच तुकोबारायांना आज्ञा दिली, या भक्ताला योग्य मार्ग दाखव. एका रात्री संत तुकाराम महाराज निळोबांच्या स्वप्नात साक्षात प्रगट झाले. त्यांनी त्यांना भक्तीचा, विरक्तीचा आणि विठ्ठल नामस्मरणाचा उपदेश केला. हा दिव्य दृष्टांत निळोबांसाठी अत्यंत समाधानकारक ठरला.
त्यांच्या जीवनाला योग्य दिशा मिळाली, मन आनंदाने भरून गेले. आता तुकोबारायांनी दाखवलेल्या मार्गावर चालत निळोबा महाराज विठ्ठल कीर्तनात देहभान विसरू लागले. रोज ते गावच्या मंदिरात कीर्तन करू लागले. त्यांच्या ओठांवरून निघणाऱ्या विठ्ठल नामाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघू लागला. निळोबांच्या कीर्तनाने श्रोते मंत्रमुग्ध होऊ लागले आणि त्यांच्या भक्तीची ज्योत दूरवर पसरू लागली. जय श्रीराम. निळोबा महाराजांना संसाराचा मोह नव्हता. बायको मुलांची चिंता ते कधीच करत नसत. सर्व काही विठ्ठलावर सोपवून माझा विठ्ठल सर्व सांभाळतो या दृढ श्रद्धेने ते जगत असत. त्यांचा दिनक्रम अत्यंत साधा आणि भक्तिमय होता. पहाटे लवकर उठणे, स्नान करून शुचिर्भूत होणे, गावातील मंदिरात जाऊन पूजा अर्चा करणे, भजन करणे आणि रात्री पिंपळनेर गावातील लोकांसाठी भक्तिरसाने ओतप्लोत भरलेले कीर्तन करणे, यातच त्यांचे जीवन आनंदाने चालले होते. परंतु घरातील परिस्थिती अत्यंत दारिद्र्यपूर्ण होती. घरात 18 विश्वे दारिद्र्य होते. काळ जसजसा पुढे सरकत होता तसतशी निळोबांची मुलगी लग्नाच्या वयाला आली. आई म्हणून निळोबांच्या पत्नीने मुलीच्या लग्नाचा ध्यास घेतला होता, पण निळोबांना त्याची फारशी चिंता नव्हती. शेवटी मुलीचे लग्न ठरले, सोयरीक जुळली, पण पुढे एक मोठा प्रश्न उभा राहिला. इतक्या दारिद्र्यात लग्न कसे करायचे? पाहुण्यांसमोर आपली परिस्थिती उघडी पडणार या विचाराने निळोबांच्या पत्नीच्या मनाला फार वेदना होत होत्या. मुलीचे लग्न थाटामाटात करता येणार नाही याचे दुःख तिला सतावत होते. पण निळोबा मात्र शांत होते. त्यांचा विठ्ठलावर अढळ विश्वास होता. ते म्हणत, आपल्या मुलीच्या लग्नात पांडुरंग काहीही कमी पडू देणार नाही. मात्र आईचे हृदय काळजीने व्याकुळ झाले होते. मुलीवरील प्रेमामुळे ती स्वस्थ बसू शकत नव्हती. शेवटी एक दिवस ती निळोबांना म्हणाली, घरात आपल्या अन्नाचा दाणाही नाही, लग्न अगदी तोंडावर आले आहे, आता काय करायचे? पाहुण्यांसमोर आपली फजिती होईल. तिचा काळजीने भरलेला स्वर ऐकून निळोबा हसले. ते शांतपणे म्हणाले, अगं, तू उगाचच चिंता करतेस. माझा विठ्ठल आहे ना, तो असताना आपली फजिती कशी होईल? तू निर्धास्त मनाने झोप, सर्व काही ठीक होईल. लग्नाच्या 2 दिवस आधी पतीपत्नींमध्ये हा संवाद झाला. आपल्या भक्ताची ही व्यथा विठुरायाने अंतर्ज्ञानाने ओळखली. पंढरीनाथाने आपल्या या परमभक्तासाठी धाव घेण्याचे ठरवले. निलोबा महाराजांच्या मुलीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी घडली एक अद्भुत घटना. घराच्या दारात एक गरीब वृद्ध ब्राह्मण येऊन उभा राहिला. महाराज, मला आपल्या पत्नीच्या हातचे जेवण करायचे आहे. त्याने एक छोटी पुरचुंडी दिली आणि त्यातील धान्य वापरायला सांगितले. मला पुरणपोळी खायची आहे. निलोबांच्या पत्नीने भक्तिभावाने पुरणपोळी तयार केली. ब्राह्मणाने समाधानाने जेवण केले. निलोबा आणि पत्नी आनंदित झाले. तो वृद्ध ब्राह्मण म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगच होता. निलोबा महाराजांच्या लेकीच्या लग्नाची तयारी सुरू होती. घरात आनंदाचे वातावरण होते. तेवढ्यात एक वृद्ध ब्राह्मण त्यांच्या दारात आला. मला फुकट राहायचे नाही, लग्नाच्या कामासाठी मला ठेवा. लग्नाचा दिवस आला आणि जवळजवळ 500 पाहुणे आले. स्वयंपाक घरात चमत्कार घडला. धान्य कधी कमी पडले नाही. तो वृद्ध ब्राह्मण स्वतः सर्व पाहुण्यांची सेवा करत होता. निलोबांच्या मनात विचार आला, हा साधा मनुष्य नाही. माझे नाव विठोबा. निलोबांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. खरी भक्ती असेल तर देव स्वतः भक्ताची सेवा करतो. निलोबांच्या घरी एक वृद्ध ब्राह्मण राहून लग्नाची सर्व कामे अत्यंत प्रेमाने आणि निष्ठेने करत होता. 6व्या दिवशी लग्नकार्य संपले, पण अचानक तो वृद्ध ब्राह्मण दिसेनासा झाला. ब्राह्मण दादा, कुठे आता? कुठे लपलात सापडाल? निलोबा म्हणाले, तो देवघरात विठोबाचे दर्शन घ्यायला गेला असावा, तू तिकडे पहा. पत्नी देवघरात गेली, पण तिथे कोणीच नव्हते.
दोघांनी सर्वत्र शोधाशोध केली, पण त्या वृद्ध ब्राह्मणाचा मागमूसही सापडला नाही. अचानक निलोबांच्या मनात विचार चमकला. देवा पांडुरंगा, मी किती मोठा अपराध केला. प्रत्यक्ष तुला नोकरासारखे कामाला लावले. त्या दिवशी निलोबा उपाशी राहिले आणि त्यांच्या मनात संसाराबद्दल विरक्ती निर्माण झाली. प्रत्यक्ष पांडुरंगाने सेवा केली हे जाणवतच निलो मंदिरात जाऊन विठोबाच्या नामस्मरणात तल्लीन झाले. एकदा निलोबा महाराज मंदिरात विठ्ठल नामाचा जप करत होते. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. नामस्मरण करता करता ते ध्यानावस्थेत झोपी गेले आणि मंदिरात अद्भुत घटना घडली. प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्या स्वप्नात प्रकट झाले. निलोबा म्हणाले, विठुराया, मी संसाराचा त्याग केला, मला क्षमा कर. प्रारब्ध टाळता येत नाही. संसारात राहून माझे नामस्मरण करत राहा. देवा, तू आमच्या पिंपळनेर गावी येऊन राहा. निलोबांच्या भक्तीने प्रसन्न होऊन विठ्ठल पिंपळनेर येथे स्थायिक झाले. निलोबा महाराजांनी आयुष्यभर विठ्ठल सेवा आणि नामस्मरण केले. आजही पिंपळनेर येथे संत निलोबा महाराजांचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो.